श्री स्वामी समर्थ. मंगळसूत्र एक दिव्य अलंकार. याविषयीची माहिती आपण आज पाहूया. भारतीय संस्कृतीत अलंकार म्हणजे केवळ सौंदर्याची वस्तू नाही, तर ऊर्जा, श्रद्धा आणि संस्कारांचा धागा आहे. स्त्रीच्या गळ्यातले मंगळसूत्र हे अशा दिव्य अलंकारांपैकी सर्वश्रेष्ठ मानले जाते. ते केवळ दागिना नसून देवत्वाशी जोडणारे सूत्र आहे. शरीराला, मनाला आणि आत्म्याला मंगल करणारा एक आध्यात्मिक बंध आहे. दिव्य अलंकार म्हणजे काय? अलंकार हा संस्कृत शब्द आहे. अलम करोति इति अलंकार म्हणजे जे जीवनाला अलंकृत करते ते अलंकार. जेव्हा एखादी वस्तू सौंदर्यापेक्षा अर्थ आणि अर्थापेक्षा आध्यात्मिकता देऊ लागते, तेव्हा ती दिव्य अलंकार ठरते. मंगळसूत्र हे स्त्रीच्या गळ्यात असलेले असेच एक दैवी ऊर्जासूत्र आहे, ज्यामध्ये भक्ती, निष्ठा, संरक्षण आणि शांती यांचे तत्त्व गुंफलेले आहे. मंगळसूत्राचा मूळ अर्थ मंगळ म्हणजे शुभ आणि सूत्र म्हणजे बंधन किंवा एकत्वाचा धागा असा आहे. म्हणजे शुभतेशी, ईश्वराशी आणि पतिशक्तीशी जोडणारा धागा. हे सूत्र स्त्रीच्या हृदयाजवळ असते, म्हणजेच तिच्या प्राण ऊर्जेच्या केंद्रावर असते. त्यामुळे हे केवळ भावनिक नव्हे, तर ऊर्जात्मक बंधन आहे. यामध्ये दिव्यता कुठून येते? प्रत्येक मणी, सोन्याचे प्रत्येक कण आणि काळ्या मण्यातील प्रत्येक स्पंदन हे स्त्रीच्या चित्त, प्राण आणि मनोबलाशी संवाद साधतात. हीच ती दिव्यता. सोने हे सूर्यतत्वाचे प्रतीक आहे. जीवनशक्ती, तेज आणि आनंद आहे. काळे मणी भूतदोष, दृष्टीदोष आणि नकारात्मकता ऊर्जेपासून संरक्षण करते. सूत्र शिवशक्तीचे संतुलन दर्शवणारे आहे. पती पत्नीतील आध्यात्मिक एकत्वाचे प्रतीक आहे. दिव्य अलंकार म्हणून मंगळसूत्राचे अनेक प्रभाव आहेत. दररोज मंगळसूत्राला नमस्कार केल्याने हृदयातील चंचलता शांत होते आणि मनःशांती मिळते. मंगळ, शुक्र आणि राहूच्या प्रभावावर यामुळे नियंत्रण येते. या प्रकारे ग्रहशांती लाभते. काळे मणी नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात आणि सोने सकारात्मक ऊर्जा प्रसारित करते. हे अलंकार देहाला नव्हे, आत्म्याला सजवते. मंगळसूत्राला केवळ अलंकार न मानता ध्यानाचे माध्यम बनवावे. दर सकाळी अंघोळीनंतर उजव्या हाताने मंगळसूत्राला स्पर्श करून म्हणावे, ओम मंगळाय नमः. या माळेतील प्रत्येक मणी माझे रक्षण करो. या सोन्यातील तेज माझे जीवन मंगल करो. ही साधना आत्मविश्वास, पतिप्रेम आणि स्थैर्य वाढवते. मंगळसूत्र हे पतीच्या अधिकाराचे चिन्ह नाही, तर ईश्वराने दिलेल्या कर्तव्याचे स्मरणचिन्ह आहे. हे बंधन नाही, तर पूजन आहे. ज्यावेळी स्त्री मंगळसूत्राला दिव्यतेने ओळखते, त्यावेळी तिचा पती फक्त मानव न राहता ईश्वराचा अंश भासतो. ती स्वतः शक्तिरूपा बनते. शिवशक्ती एकत्वाचे ते प्रतीक आहे. मंगळसूत्र हे शिव म्हणजे चैतन्य आणि शक्ती म्हणजे क्रिया यांच्या मिलनाचे भौतिक प्रतीक आहे, असे वेदांत सांगतो. शिवशक्तीचे हे एकत्वच गृहस्थाश्रमाचे आध्यात्मिक तत्व आहे. मंगळसूत्र स्त्रीला हे स्मरण करून देते की तिचा विवाह हा फक्त दैह संयोग नसून आत्मसंयोग आहे. एकमेकांच्या आत्म्यात ईश्वराचे दर्शन घडवणारा बंध आहे. दर सकाळी मंगळसूत्राला नमस्कार करून ओम नमः शिवाय जप करणे म्हणजे गृहस्थाश्रमातील ईश्वर ध्यानच आहे. अधिभौतिक स्तरातून मंगळसूत्र हे एक ऊर्जामय यंत्र आहे. स्त्रीच्या हृदयाजवळ असलेले हे सूत्र तिच्या अनाहत चक्राशी जोडलेले असते. येथूनच प्रेम, करुणा आणि निष्ठा ही ऊर्जा प्रसारित होत असते. म्हणूनच जेव्हा स्त्री संतुलित मनाने मंगळसूत्र धारण करते, तेव्हा तिच्या शरीरात शांतता, स्थैर्य आणि चैतन्याचा प्रवाह निर्माण होतो. मंगळसूत्र स्त्रीला या सत्याची आठवण करून देते की प्रेम म्हणजे अधिकार नव्हे, अर्पण आहे. जेव्हा ती या सूत्राचा अर्थ जाणते, तेव्हा ती पतिव्रता नव्हे, तर परमात्मा व्रता बनते. त्या क्षणी तिच्या मनात पती नव्हे, तर त्यामधील परमेश्वर प्रकट होतो. मंगळसूत्र हे मोक्षमार्गाचे एक गुप्त साधन आहे. मंगळसूत्र हे स्त्रीच्या सौंदर्याचे नव्हे, तर तिच्या साधनेचे दैवी प्रतीक आहे. ते गृहिणीला गृहलक्ष्मी बनवते. त्याचे स्पर्श, त्याची ऊर्जा आणि त्याचा भावार्थ सर्व मिळून स्त्रीच्या अंतःकरणात देवत्व जागृत करतात. अलंकारम न भारम भवेत, अलंकारम साधनम भवेत. म्हणजेच अलंकार हे ओझे नसावे, ते साधनेचे साधन असावे. श्री स्वामी समर्थ.